नमस्कार मंडळी, मी रोहन स्वागत करतो बीड हिस्टॉरिकल सिरीजच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागात. मित्रांनो, बीड इतिहास, पुराण आणि अनेक साम्राज्यांच्या चरित्रांचा साक्षीदार आहे. इथे आहे एक मंदिर, अर्थातच कंकलेश्वर महादेव मंदिर. 10व्या-11व्या शतकातील चालुक्यांच्या हस्तकलेने उभारलेलं. तारकाकृती रचना, अष्टकोनी मंडप, 10 अवतार, अष्टदिग्पाल आणि लढणाऱ्या वीर स्त्रियांची शिल्पे सांगतात त्याचा प्राचीन गौरव. पण आज आपला प्रवास दुसऱ्या दिशेने वळवतो, त्या ठिकाणी जिथं इतिहास अजूनही कुजबुजतो. मित्रांनो, जर आपण कधी कंकाळेश्वर मंदिरात आला असाल तर जिथून आपण मध्ये येतो तिथेच मंदिरात प्रवेश करताच उजव्या बाजूला दिसतात काही मोडकळीस आलेली पण कमालीची वेगळी वास्तुकला असलेली संरचना. लोक त्यांना मुघलकालीन इमारतीचे अवशेष म्हणून ओळखतात, परंतु त्यांचा उद्देश प्रशासकीय, गुप्त की सैनिकी याबद्दल आजही कोणतीच अधिकृत माहिती उपलब्ध नाही. यातील खोल्या अरुंद, भिंती अजब पद्धतीने आखलेल्या आणि योजनेत एक अचूकता जी साध्या इमारतीत दिसत नाही. या इमारतीचा सर्वात रोमहर्षक घटक म्हणजे ह्या मनोरा, जिथून जुन्या बीड शहराचा मोठा भाग दिसत असे. हा फक्त पहारेकरी वापरत असत की हा एखाद्या सिक्रेट वॉच पोस्ट सारखा होता, इतिहासकारांना आजही याचे उत्तर सापडलेले नाही. मंदिराच्या आजूबाजूला असलेली मुघलकालीन वेस या रहस्याला अजूनच उघड बनवतात. पिंचर नदीच्या डाव्या बाजूला कोतवाल गेट आहे. याच मार्गाने सैन्य किंवा अधिकारी शहरात प्रवेश करत असत. वॉटर वेस इथे सामान्य नागरिकाला प्रवेश नव्हता, फक्त सैन्याची वर्दळ असायची. ही वेस ह्या मंदिराच्या जवळपास 2-3 किलोमीटर रेडियसमध्येच आहे. बीडमध्ये एक प्रभावी सैनिकी घडी होती आणि या इमारतीचा त्याच्याशी संबंध असण्याची शक्यता प्रबळ आहे.
इमारतीत जमिनीखालील चेंबर, कमानी, अरुंद प्रवेशद्वार आणि मनोरा हे सर्व एकत्र पाहिल्यावर ती साधी रचना वाटत नाही. इतिहासाच्या दृष्टीने हे कदाचित गुप्त माहिती केंद्र किंवा सेनेचे वॉच टॉवर किंवा खास अधिकाऱ्यांसाठी सिक्रेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वार्टर असू शकतं. अंदाज अनेक पण पुरावे अपुरेत. कारण की आज हे ढासळत चाललंय. आजही ही इमारत ढासळत चालली आहे. वास्तूचे अवशेष इतिहास सांगण्यासाठी आजही ओरडत आहेत. हा वारसा हळूहळू नष्ट होतोय. कंकाळेश्वर मंदिर जसं चालुक्यांचं कलेचं शिखर आहे, तशीच ही मुघलकालीन इमारत आपल्या शहराचा लपलेला इतिहासाची किल्ली असू शकते. अजून संशोधन बाकी आहे. अजून कथा पुराव्यांची वाट पाहत आहेत. कदाचित या ढासळलेल्या इमारतीतूनच बीडच्या इतिहासाचा एक अनोखा अध्याय ओढ होईल. हे फक्त अवशेष नाहीत, हे त्या साम्राज्यांचे पाऊलखुणा आहेत ज्यांनी इतिहास घडवला आणि काळ झुगारून दिला. मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.